हॅलो सगळ्यांना गुड इव्हिनिंग. तर इथं बघा हळदीचा व्हिडिओ जो आहे तो थोडासा बाकी राहिलेला होता, तर तोच म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया. तर ही आहे माझ्या पुतणीची मुलगी आणि तिच्या पाठी नाचते ती आहे आमची निधी, म्हणजेच आमची इंदू. तर बघा तिचं बघून बघून अवघी 2 वर्षाची मुलगी कशी नाचते. आणि हिचं तर काय म्हणजे विषयच नाही आहे, ही खूपच सुंदर नाचते. हिचं नाव आहे पियू, तर आम्ही तिला पियू म्हणतो. आणि बघा अगदी मस्त स्टेप बाय स्टेप तिचा डान्स चालू आहे लाल लाल कलरची बांगडीच्या गाण्यावरती. आणि ना तिने सध्या आता क्लासेस पण लावलेले आहेत डान्सचे. त्यानंतर बघायचे आहेत आमचे ग्रुप डान्स, म्हणजेच मुली आता ह्या कलवऱ्या आहेत नवरदेवाच्या. तर ह्या सगळ्याच जणी नाचत होत्या बघा, आणि बाकीचे जे आहेत ते सगळेजण बसलेले होते. तर यांचाही डान्स चालू आहे. आता कसं मुली खूप दिवसानंतर एकत्र येतात सगळ्याच जणी, आता सासरी येत त्याच्यामुळे. तर बघा, तर आमची आता इथे आलेली परत एकदा ही मला वाटतं रामा आलेली आहे. दोघींनी सारखे ड्रेस घातलेले होते, त्याच्यामुळे काही ओळखायला येत नव्हतं कोण नाचतं आहे काय करतं आहे. तर धमाल एन्जॉय केलेला आहे सगळ्यांनी. तर व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू करा. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअरसुद्धा करू शकता तुम्ही आपल्या नातेवाईकांमध्ये. तर बघा बऱ्याच जणी ज्या आहेत त्या बघायला आलेल्या होत्या आमच्या इथल्या, ज्या राहणाऱ्या आहेत त्या. आता लेट झालेलं होतं सगळंच. त्याच्यानंतर बघा इकडे आम्ही हॉलवरती आलेलो, नंतर दुसऱ्या दिवशीची हळद आहे ही. तर ही आहे माझी मुलगी, तिलाही लेट झालं होतं. आणि विशेष म्हणजे ना तुम्हाला एक सांगायचं राहिलं की ती लेट का आली, की तिचा ॲक्सिडेंट झालेला होता गाडीवरून. तर तिच्याच गाडीवर स्लिप झालेली, त्याच्यामुळे तिला थोडासा मार लागलेला आहे. आणि त्यामुळे आम्हाला हळदीला यायलाही लेट झालेलं होतं. प्लस आम्ही त्यांना जेवण पण बनवलेलं होतं, धोंडे जेवण. तर त्याचा व्हिडिओ काय मी मोठा व्हिडिओ काढलेला नाही आहे घाईमध्ये, कारण का आम्हाला इकडे यायचं होतं, हळदीला पण यायचं होतं, त्याच्यामुळे काही व्हिडिओ नाही काढला. पण त्याचा शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला लवकरच येईल. तर शॉर्ट व्हिडिओ बघायचा आहे लेक जावयांचा. तर बघा ह्या ज्या आहेत त्या माझ्या पुतणीच्या मुली आहेत आणि खूप मस्त नाचतात ह्या. तर खूप एन्जॉय केला त्यांनी. तर सगळ्या जणी ज्या आहेत त्या नाचत होत्या इथे. तर तुम्हाला मुलींचा आमचा डान्स कसा वाटतो आहे सांगा नक्की. तर अशा पद्धतीने ही हॉलवरची सुद्धा हळद खूप भारी झालेली होती. नंतर जेवणं खावणं करून ज्याच्या त्याच्या घरी किंवा काही कलावऱ्या होत्या त्या हॉलवरती पण राहिलेल्या होत्या, तिथंही भरपूर सोय होती राहण्याची. त्याच्यामुळे पण आमच्या मुलीला लागलेलं होतं सोनालला, त्याच्यामुळे आम्ही लवकरच निघून आलो. तिला थोडं औषध पाणी पण करायचं होतं आणि जावई पण आमचे थांबणार होते, त्याच्यामुळे मग आम्ही जेवणं वगैरे केल्यानंतर तरीही आम्हाला घरी यायला 11 वाजलेले होते. तर हे बघा, आणि आता लिमिट पण आलेलं आहे की 10:30 वाजेपर्यंत DJ वगैरे वाजवतात, त्याच्यानंतर काही कोणी DJ वाजवत नाही. तर हे बघा, तर मी बघा इथे रामाला घेऊन ये ना तिला नाचवत होते. तर तिची जी नऊवारी आहे ती थोडीशी मी मोठी शिवलेली ती, त्याच्यामुळे तिच्या थोडी पायात अडकत होती. आणि खाली ना थोडीशी कच पण होती, म्हणजे बारीक रेती असते ना तशी लहान मुलांचे पाय कसे नाजूक असतात, त्याच्यामुळे ती तिला टोचायची पण थोडंसं. मग मी तिला हे बघा तिचं चालू आहे थोडा थोडा हळूहळू हळूहळू करत होती ती. आणि बाकी मग ही माझ्या पुतणीच्या मुली इथे, आणि माझ्या पुतणीची पण आहे, आणि ही जी आहे ती माझ्या भाच्याची पण मुलगी आहे. ह्या दोघी मावस बहिणी पण आहेत आणि माझ्या पुतणीच्या मुली पण आहेत बघा. तर यांचा डान्स जो आहे तो ह्या न थकताच डान्स करत होत्या, म्हणजे अजिबातच या लास्टपर्यंत यांनी पूर्ण कार्यक्रमाचा शेवटच केला, इतक्यापर्यंत ह्या डान्स करत होत्या. तर चला आता व्हिडिओ जो आहे तो आपण म्हणजे स्टॉप करणार आहोत. तुम्हाला डान्स आवडले असतील तर नक्की आमच्या डान्सला लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करायच्या आहेत. मी लहान मुलींमुळं काही इथे केलेली नव्हते जास्त, पण तरीसुद्धा तेवढं मी थोडं गेलेली होते, पण जास्त नव्हते केलेली. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मैत्रिणींनो. आणि नवरी पण थोडीशी आलेली होती डान्स करायला, त्याच्यानंतर थोडंसं स्टेजवरचं पण मी घेतलेलं आहे बघा. इथे अशी पद्धत आहे की नवरदेवासमोर आहे ना छोट्या छोट्या मुलांना आंघोळ घालतात. तर चला सगळ्यांना गुड नाईट. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा. बाय बाय.